आणि मग ह्या गोरक्षण करता असताना तुम्हाला पद्मश्री पुरस्कार कोणत्या साली मिळाला? आता ते काय लक्षात नाही, ते किती दिवस झाले ते एक समजा हो, आमच्या वडिलापासून येते. म्हणजे तुमच्या वडिलापासून म्हणजे म्हणलं तर समजा 71 वर्ष समजा 80 वर्षापासून चालू असं म्हणायला हरकत नाही. हा हा तिसरी पिढी आहे माझ्या गोरक्षणामध्ये. तिसरी पिढी आहे. हा स्वतः खर्चाने चालतो. स्वतः करतात. बरं, हे इतकं. नाही. नमस्कार. नमस्कार. बरं बरं बरं. शब्बीर मामू, आपण दहीवंडीच्या ह्या गावामध्ये किती दिवसापासून राहतात? तर बरेच 20 वर्ष झाले असतील. 20 वर्ष झाले असतील. बरं. आणि तुमचा जन्म इथलचा जे गाव दुसरं होतं? आपला शिरूर. शिरूर का सर? हा शिरूर. बरं बरं इथं जमीन घेतलेली आहे, त्याच्यामुळं तिथं सुई लागाना तेव्हा येत राहतो. बरं बरं बरं. हे तुम्हाला गोरक्षणाची आवड कसं काय निर्माण झाली बरं नेमकं? ते पहिलंच आमच्या वडिलालाच त्याची आवड होती. हां, ते वडिलाच्या मागं आम्ही बी समजत. म्हणजे तुमचं हे वडिलोपार्जित सेवा चालू आहे हा, माझं, गोसेवा आहे ना? बरं, ह्या गोसेवेला म्हणजे साधारणतः किती वर्ष झाले असतील चालू आहे? आता ते नाही सांगता येत. अंदाजे एक समजा हो, आमच्या वडिलापासून येते. म्हणजे तुमच्या वडिलापासून म्हणजे म्हणलं तर समजा 71 वर्ष समजा 80 वर्षापासून चालू असं म्हणायला हरकत नाही. हा हा तिसरी पिढी आहे माझ्या गोरक्षणामध्ये. तिसरी पिढी आहे. बरं बरं बरं. याच्यामध्ये आपल्याला काही योगदान पहिल्यापासून तुमच्या वडिलापासून आतापर्यंतच्या काळात समाजाचं, कोणत्या राजकीय नेत्याचं किंवा काही ग्रामपंचायतचं तुमच्या दहीवंडीच्या नाही असं काही योगदान आहे का बुवा याच्यामध्ये? नाही, काहीच नाही. बरं, आपल्याकडे आता सध्या किती म्हणजे गाया वगैरे आहेत? बरेच आहे. किती आहे रे आम्ही? 125. 125 पर्यंत आहेत. बरं. तर हे सगळं सांभाळत असताना याच्यामध्ये आता हे विनामूल्य आहे नाही का? विनामूल्यचे ना, म्हणजे याच्यामध्ये काही पैसे कुठल्या प्रकारचे येत नाहीत? नाही नाही, पैसे नाही का? कुठला फंड येतो एखादा सरकारचा, गव्हर्नमेंटचा, असा काही नाही? नाही. पण हे सगळं आपण आपल्या स्वतःच्या हा स्वतः खर्चाने चालतो. स्वतः करतो. बरं, हे इतकं समजा करण्यामागं आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, हा बरोबर आहे की नाही? हा. पण हे वेळ देत असताना म्हणजे अशा मनामध्ये कुठं शंका आली होती का बुवा हे आता उगाच करण्यापेक्षा काही असं काही संशय आला होता का मनामध्ये? नाही, शंका काहीच नाही. पहिल्यापासूनच सवय पडायली, त्याच्याशिवाय आपल्याला करमतच नाही. हां. आता सध्या मग हे कोण पाहतं बुवा? तुम्ही आता वयस्कर झाला, तुम्हाला समजा चलणं फिरणं आता मुश्किल नाही आहे. आता मुलगा सांभाळत होता, नातू सांभाळत आहेत. हां, मुलाला जर कटाळा आला तर शाळेतले पोरं जातात. शाळेतले पोरं जातात? हा. कोणत्या शाळेतले पोरं जातात? हेच 10वीला जे शिकलेलं आहे ते पोरग जात आहे. हां हां हां. नातू तुमचे म्हणायचं? हा, नातू जाते. बरं. आणि तुम्ही म्हणजे आता 72 दुष्काळ वगैरे तर पाहिला असून हा, त्यामध्ये कशी परिस्थिती होती बरं हे गोरक्षण चालू असताना? ते खडीचे दुष्काळ पडला होता त्यावेळेस फार बेकार परिस्थिती होती. पण हे आता मागून जे हे 2-3 दुष्काळ पडले तर सरकारने चारा पाणी दिलं, छावणी झाली त्यांना. छावणी झाली. अजून काही? बाकी काय नाही. बरं, हे गोरक्षण करत असताना बुवा समजा आता समाजाची काही समजा शंका कुशंका तुमच्याबद्दल होत्या का? नाही. आणि मग ह्या गोरक्षण करता असताना तुम्हाला पद्मश्री पुरस्कार कोणत्या साली मिळाला? आता ते काय लक्षात नाही, ते किती दिवस झाले त्याला. बरं बरं अडाणी असल्यामुळं. 2019ला मिळाला. हा बरं. कुणाच्या हस्ते मिळाला काही आहे का लक्षात? हा आहे ना, हां, ते रामनाथ कोण काय. रामनाथ कोविंद हा यांच्या हस्ते तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला. हा. बरं बरं. पद्मश्री पुरस्कारामध्ये काय काय नेमकं आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त होतं बुवा मिळाल्यानंतर पुरस्कार? काय नाही, परत 1-2 वेळेस तिथं गेलतो. हां, झेंडा 26 जानेवारीला. बाकी काय नाही, त्यांचं सारा खर्च त्याचाच होता. बरं बरं बरं. गोरक्षण करीत असताना घरगुती काही समजा लोकांच्या अडीअडचणी किंवा तुम्ही हे करताय पण याच्यातून काही प्राप्ती नाही बुवा, घरप्रपंच भागवण्याचं साधन
काय नाही आपलं जे चाललंय ते चाललंय इथून पुढं कसं तरी. शेती वगैरे? शेती आहे डोंगराची आहे. बर हा, बर. खाली सध्या मग पाण्याचा तुटवडा आहे म्हणायचं. हा सध्या पाण्याचा अडचण आहे म्हणायचं. हा पाण्याचीच अडचण. बर. मग आता पाण्याच्या अडचणीत मग तुम्ही पाण्याच्या अडचणीसाठी काय करता भाऊ? नेमकं गुरांना पाणी कुठं पाजता? ते आमचं जे वर डोंगरावर शेत आहे त्याच्या खाली ही आहे तळं झालेलं आहे कासावडीचं नगर जिल्ह्यातलं. हां, त्या तळ्यावरून येतो. तळ्यावर. बर. सरळच जाते तिकडे दररोज तिथंच. पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल काही त्याचं स्वरूप त्याच्यात काय काय मिळालं पुरस्कारामध्ये? काय नाही मिळालं. सर्टिफिकेट हा सर फक्त आणि सन्मानपत्र? सन्मानपत्र, प्रमाणपत्र आहे, 2 बिल्ले आहे दिली. 2 बिल्ले. पद्मश्री. त्याच्यात काही फॅसिलिटी तुम्हाला आयुष्यभर रेल्वे प्रकाश रेल्वे प्रवास फ्री काय अजून असं काय काही नाही. अजून नाही का? तुमचा इन्शुरन्स दवाखान्याचा याचा त्याचा काय नाही. काही नाही? ठीक आहे.